सूरज चव्हाण हिरो. आई बापांची पुण्याई आणि फॅन लोकांचा आशीर्वाद आहे हा ते आणि ओम नम शिवाय पप्पा गणपती बाप्पा हा. आणि आई मरे माता हा. त्यांचा बी आशीर्वाद आहे आणि त्यामुळे इथपर्यंत आलोय मी आणि सरांचा सपोर्ट आहे. तर सूरज असं कधी वाटलं होतं का, आता तू लहानपणी एवढ्या फिल्म्स बघितल्या असतील, फायटिंग करणारा हिरो, हिरोईन बरोबर रोमांस करणारा हिरो, पण आपण पण तेही केदार शिंदेच्या फिल्म मध्ये हिरो असं कधी आलो? उलट माझं पुण्य आहे नशीब आहे की सरांन बरं पिक्चर काढतो त्यांचा जातला पिक्चर मला कॉमेडी लय आवडतो. होय ना? कुठला कुठला? जातला पिक्चर जत्रा पिक्चर ना? हा? परत ते काय नामदेव घोटाले का हा हा बकुळा नामदेव घोटाळे. ते कॉमेडी पिक्चर आहे होय, जत्रा म्हणजे एकदम जोरदार. मराठीत हिट आहेत ना. काय मग सेटवरती कसं राहिलं? केदार सरांच्या सूचना कशा होत्या? सर खावलं की नाराज व्हायचं हा. आणि लांब बाजूला जाऊन बसायचं एकटाच. हा. म्हणजे आपलाच माणूस आपल्याला धोकावतोय मला कसं तरी वाटायचं पण ती चांगलं काम होईन म्हणून सर मला बोलत होतं. झापूक झुपूक गुलीगत धोका, बरोबर ना? बरोबर, काहीतरी धोका बसला होता सूरजला म्हणून सूरजने ते केलं होतं. तर प्रत्यक्षात खरंच असा धोका बसला होता? सारेच जायचो, हा क्रिकेट खेळायला जायचो, परत बॅट बॉल खेळायचो, हा फिल्डिंग करायचो. हा तेव्हाच एक मुलगी मला आवडत होती सर मला लय आवडायला लागली. हा तिला चांगला गोला चिकना मुकला आवडला हा. मुलगा. हा मला गोलीगत धोका दिला, मला त्रास झाला, हा मी लढलो, खसलो नाही. हा टिकटॉकला मग मी डॉयलॉग बनवला. हा एक दिवशी मुलगी किती ती काय गोलीगत धोका, तो डॉयलॉग अख्ख्या महाराष्ट्रात हिट झाला. अरे गाण्याबद्दल बोललं पाहिजे. किती गाणी आहेत? आता सहा गाणी आहेत. किती गाण्यांमध्ये तुम्ही नाचलात, सूरज नाचलात? काय नेमकं? सूरज तू किती गाण्यांमध्ये नाचला? 4 गाण्यात ना 4 गाणे. ह्या दोघांचं एक दोघांचे एक. तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे. देर इज कॉमेडी, रोमॅन्स, म्हणजे खूप खूप एलिमेंट्स आहेत. सो त्यामुळे आय एम शुअर की धमाका करणार आहे हा चित्रपट. म्हणजे आजपर्यंत सहिरेसई असून देत, श्रीमंत दामोदर पंत असून देत, किंवा अगबाई सारखा सिनेमा असून देत, किंवा जत्रा, शेवटचा महाराष्ट्र शाहीर, बाईपण भारी देवा, सिरियल म्हणाल तर श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफू, घडले बिघडले, एवढं सगळं काम केलं. हे कोणाच्या जोरावर केलं? हे रसिक प्रेक्षकांच्या जोरावर केलं. त्यामुळे आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करायचे. आणि तू जो महत्वाचा फॅक्टर म्हणाला सामान्यातला हिरो, हो, मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक सुपर हिरो. झापूक झुपूक बाच्या, झापूक झुपूक बाच्या, आय लव्ह यू ना पिल्लू. किती क्यूट हसतं मागं. क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार मंडळी. मी कशाला सांगू, मी विशाल परदेशी. हा राडा आहे सगळा मंडळी. आणि मी कशाला सांगू की हे केदार शिंदेत आणि हा सूरज चव्हाण. एका वेगळं सांगायची गरज नाही. जुही आपल्या बरोबर आहे, इंद्रनील आपल्या सोबत आहे. झापूक झुपूक, होय ना, कॅप्टन ऑफ द शिप. बिग बॉस मध्ये आम्ही बघतो काय, विनर म्हणून सूरज पुढे आला, ट्रॉफी हातात घेतली, हे मोठी चर्चा. आणि त्या क्षणाला काय केदार शिंदे अनाऊन्स करतात म्हणजे सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करतात. पत्रकार म्हणून आम्ही इतके वेळेस भेटलो, साधा एक पत्रकाराचा रोल दिला नाही आमच्यासाठी. काय माहिती ना, तू IBN लोकमतला इतका चिकटून बसलायस ना की तुला तिथून बाहेर काढणं मला कठीण जातं. हे बरं आहे, केदार शिंदेचं हे कारण बरं आहे. हा, पण पहिल्याच याच्यात पहिलाच ब्रेक जो आहे तो मोठा सूरज चव्हाण करता. काय नेमकं डोक्यात होतं? मी बिग बॉस यावेळी माझ्या अंडर झालं, कारण मी कलर्स मराठी प्रोग्रामिंग हेड होतो. आणि बिग बॉसच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये सूरज जेव्हा एंटर झाला आणि त्या 16 लोकांच्या बरोबरीने तो त्या घरात शिरला, त्या रात्री एक गोष्ट घडली. म्हणजे रितेश भाऊ जे भाऊचा धक्का करायचे, त्यांनी सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं आणि हे सगळे 16च्या 16 जण आतमध्ये गेले. रात्री 1:30 वाजताची गोष्ट. कोण या 4 लोक गप्पा मारतायत, तिकडे गप्पा मारतायत, असं चाललं होतं. आणि मी ना माझ्या चॅनल रूममध्ये बसलो होतो आणि तिथे मोठा टेलिव्हिजन आहे. त्या टेलिव्हिजनवर प्रत्येक कॅमेराचे फुटेज दिसतं. बरोबर आहे. ते मी बघत होतो. आणि अचानक ना ते बाथरूम्स जे आहेत, त्याचं बिग बॉसचं घर आम्ही थोडंसं जरा वेडवाकडं करतो ना. म्हणजे नॉर्मली बाथरूमचा दरवाजा आपण असा उघडतो ना. बरोबर. तर आम्ही यावेळी त्या सगळ्या दरवाजा इथून बंद केला होता आणि असा उघडण्याच ठेवलं होतं. तर रात्री 1:30 वाजता एक मुलगा जो गावाकडचा आहे, तो त्या इतक्या मोठ्या घरामध्ये पहिल्यांदा शिरलाय आणि तो 1:30 वाजता बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय. बरं. आणि तो रेग्युलर आपण उघडतो त्या दरम्यान उघडण्याचा. तर त्याच्या डोक्यात पण आलं नाही की आपण इकडून पण ढकलून बघूया, पण त्या डोक्यामध्ये इतकं फिट होतं ना की इकडून दरवाजा उघडतो. 5 ते 7 मिनिटं हे सगळा प्रवास मी त्याचा बघितला. आणि तो ज्या पद्धतीने एक साधा सुद्धा मुलगा जो दिसला, ते कॅरेक्टर दिसलं ना, मला
ही कथा मला खूप दिवसांपासून होती. मला ना माध्यम सापडत नव्हतं, डिव्हाइस सापडत नव्हतं. ते डिव्हाइस मला त्या क्षणी सापडलं. ओके. मी तुला सांगतो, हे पहिल्या दिवशी गोष्ट, 3 आठवडे झाले, भाऊचा धक्का होता, रितेश भाऊ स्टेजवर होते आणि मधल्या गॅपमध्ये रितेश भाऊंना म्हटलं की रितेश भाऊ, मी पिक्चर प्लॅन करतोय हम्म. आणि सूरज चव्हाणला हिरो घेतोय. हम्म. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि थोडं, स्टोरी तुझ्याकडे आहे? म्हटलं हो. आणि त्यासाठी हा फिट बसतोय, कॅरेक्टर म्हणून फिट बसतोय. म्हणजे त्याला आतमध्ये पाठवताना मला असं वाटलं होतं हा पहिल्या दिवशी बाहेर येईल अथवा शेवटच्या दिवशी बाहेर येईल. कारण हा पहिल्या दिवशी का बाहेर येईल, त्याला झेपणार नाही. बरोबर. आणि शेवटच्या दिवशी अशासाठी बाहेर येईल ना की तो ना कम्प्लिटली शिकूनच बाहेर येईल. क्या बात आहे. तर तो शिकूनच नाही, ट्रॉफी घेऊनच बाहेर आला. वा 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 वा, झापूक झुपूक गुलीगत. हा, धक्का. मग कसं वाटलं सरांनी जेव्हा म्हणलं की यार तू मेरे अगले फिल्म का हिरो आहे? आतापर्यंत आपण हे हिंदी फिल्म मध्ये ऐकलं होतं. नाही, पण त्याच्यात एक फक्त ऍड करतो, हा. मी दिलेला शब्द पाळलाय जो महाराष्ट्राच्या जनतेला, याच्या फॅन्सना मी दिला होता. हा. कारण काय काय आपल्याकडे ना अशा कार्यक्रमांमध्ये ना बरेच शब्द दिले जातात, मग ते फुलफिल होतात की नाही माहिती नाही. हम्म. पण मी जो 7 ऑक्टोबरला शब्द दिला, हम्म. 25 एप्रिलला त्याची पूर्तता होते. हम्म. आणि हा मोठ्या पडद्यावर महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना, हम्म. त्याच्या फॅन्सना हम्म. किंवा जे चित्रपटावर प्रेम करतात, जे माझ्यावर प्रेम करतात, त्यांना सगळ्यांना जो शब्द दिलाय तो मी पाळलाय. वा. फिर मग झालात हिरो एकदाचे. वा, सूरज चव्हाण हिरो. आई बापांची पुण्याई आणि फॅन लोकांचा आशीर्वाद आहे. हा. ते आणि ओम नम शिवाय पप्पा, गणपती बाप्पा हा. आणि आई मरे माता, हा. त्यांचा बी आशीर्वाद आहे. हम्म. आणि त्यामुळे इथपर्यंत आलोय मी आणि सरांचा सपोर्ट आहे. परत अख्खे माझी मित्र परिवार आहे माझे, हा. त्यांचा आशीर्वाद आहे. सोबतच आहे आम्ही. मला बरं वाटतंय. माझ्या स्वतःचा पिक्चर येतोय आणि माझ्या फॅनला एकच सांगायचंय, तुम्ही फक्त एकदा माझ्या शब्द म्हणजे माझा एकदाच फक्त पिक्चर बघा. किती मी काय केलंय ती तुम्हाला अख्खं कळणार थिएटरमध्ये जाऊनच. होय ना. कसं ते झापूक झुपूक स्टाईल मध्ये कसं सांगणार? झापूक झुपूक बाच्या, झापूक झुपूक बाच्या, आय लव्ह यू ना पिल्लू. किती क्यूट हसतं माझं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण यामध्ये पण एक पिल्लू आहे मी असं ऐकलं, होय की नाही? ज्याच्यावर तुझं प्रेम जडतं. खरंय का? हाय हाय. आहे ना. आहे का? पण मग ते पिल्लू धोका देतं का जवळ येतं? पिक्चरच पाहावं लागेल त्यासाठी. ती डायरेक्ट पिक्चरच बघायला लागणार. हा ना. बर बर. जुई, क्या बात आहे. कसं आहे, काय नेमकी भूमिका आहे? नारायणी हे पात्र मी या चित्रपटात साकारते, जी पंजाबरावांची मुलगी आहे. आणि जसं तू म्हणालास की हा आपला हिरो आहे, सो खूप ब्लेस्ड वाटते की सरांच्या फिल्ममध्ये एक हिरोईन म्हणून प्रेझेंट होते. पण खूपच म्हणजे मला जेव्हाही कोणी विचारतं तेव्हा मला खरंच हे सांगावं वाटतं की या भूमिकेने मला खूप घडवलं आहे. बर. म्हणजे म्हणतात ना, एव्हरीथिंग जे एक ॲक्टर म्हणून करायची इच्छा असते ते सगळं या भूमिकेत करायला मिळालं. आणि ऑफकोर्स सरांकडनं खूप शिकायला मिळालं, जे लहानपणापासूनचं स्वप्न होतं की एक दिवस त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. पण येस, ते झापूक झुपूकमुळे पूर्ण झालं. आणि एकतर गोष्ट इतकी कमाल आहे झापूक झुपूकची की लोक प्रचंड एन्जॉय करणार आहेत ही फिल्म, कारण भरपूर पॅकेज आहे. तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे, देर इज कॉमेडी, रोमॅन्स, म्हणजे खूप खूप एलिमेंट्स आहेत. सो त्यामुळे आय एम शुअर की धमाका करणार आहे हा चित्रपट. होय ना. जोरदार असणार आहे सगळं. जोरदार एकदम. आणि इंद्रनील काय बॉस, आम्ही तर ऐकलंय म्हणजे जिम मारून मारून सूरजला अगदी आव्हान दिलंय मी असं ऐकलंय. नाही नाही नाही, सूरजचा जिगरी मित्र आहे मी. होय ना. हा? आता तरी शांत तो. होय ना. तर मी मूवीमध्ये शेखर ही भूमिका करतोय. बर. आणि जुई जसं म्हणाली की माझं म्हणजे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की केदार सरांबरोबर काम करायचं. बर. आणि ही माझी पहिली फिल्म आहे आणि पहिलीच फिल्म आणि पहिलंच काम हे केदार सरांसोबत. इट वॉज ऑल अमेझिंग. म्हणजे आम्ही प्रोसेस इतकी काय सांगू की प्रामाणिकपणे केली आहे, इतकी मेहनत घेतली आहे सगळ्यांनी आम्ही, की लोकांचं प्रेम आणि लोकांचा आशीर्वाद मिळाला. ही मूवी हिट आहे. म्हणजे जुई जसं म्हणाली की तुम्हाला स्टोरी बघितल्यानंतर कळणार आहे की हा एक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा आम्ही घेऊन येतोय 25 एप्रिलला. मला ना केदार बद्दलचं एक नवल कायम वाटत आलेलं आहे प्रेक्षक म्हणूनही. जेव्हा विद्यार्थी दशेत मी आगवय अरेच्या बघितला तिथपासनं तर आत्तापर्यंत तुला ना सामान्य माणसामध्ये हिरो दिसतो. तू हिरो नेमका कसा असावा
याबद्दलची व्याख्याच बदलून टाकली. मला काम करण्याबद्दल पण वाटतं की चित्रपटामध्ये, नाटकामध्ये किंवा सिरियल्समध्ये काम करणं ही कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी नाही आहे. हम्म. तुमच्यामध्ये गुण असतील हम्म. आणि जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत असाल तर तुम्ही तिकडे नक्की पोहोचाल. आज महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावातून येणारा सूरज चव्हाण तो जर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचू शकतो. हम्म. काल परवापर्यंत तो रील्स करणारा होता मुलगा, आज तो फिल्म स्टार म्हणून समोर येतोय. हम्म. कोल्हापूरमधला इंद्रनील हम्म. जो एक सिरियल मी त्याची बघितली होती, पिरतीचा वणवा उरी पेटायला नावाची. हम्म. त्या सिरियलमध्ये मला तो दिसला, फार अप्रतिम कलावंत मला वाटला. त्याबरोबरीने मला हेमंत फरांदे जो बारामतीचा मुलगा आहे, हे सगळी जी नवोदित पिढी आहे ना, ही जर लोकांपर्यंत आली नाही हम्म. तर काही नाविन्य नाही मिळणार, फ्रेशनेस नाही मिळणार. माझं वय आता 52 आहे. हम्म. मी माझ्या म्हणजे माझ्या अगोदरची पिढी आणि त्याच्या अगोदरच्या पिढीबद्दल हम्म. मी मान ठेवतोच आहे, बरं. पण मला पुढच्या पिढीबद्दल पण विचार करावा लागणार आहे. हम्म. आणि हे एंटरटेनमेंट पॅकेज आहे हम्म. कम्प्लिटली. हम्म. म्हणजे आजपर्यंत सहिरेसई असून देत, श्रीमंत दामोदर पंत असून देत, किंवा अगबाई सारखा सिनेमा असून देत, किंवा जत्रा, शेवटचा महाराष्ट्र शाहीर, बाईपण भारी देवा, सिरियल म्हणाल तर श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफू, घडले बिघडले, एवढं सगळं काम केलं. हे कोणाच्या जोरावर केलं? हे रसिक प्रेक्षकांच्या जोरावर केलं. त्यामुळे आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करायचे. आणि तू जो महत्वाचा फॅक्टर म्हणाला, सामान्यातला हिरो, हो, मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये एक सुपर हिरो आहे. मला असं वाटतं तू सामान्यांमधनच वरती आलेलं आहेस म्हणून ते तुला दिसतं. लालबाग परळचा मुलगा आहे मग काय? ना. आणि आपल्याला काय माहिती ना, मी शाहीर साबळ्यांचा नातू म्हणून मला कोणीच आयुष्यात काम नाही दिलं. केदार शिंदे म्हणून दिलंय. आणि मग या लोकांना पण ना त्यांचं एक ड्यू मिळायला पाहिजे. आज ही सगळी तरुण मंडळी माझ्याबरोबर काम करते. आय एम ब्लेस्ड. कारण काय आहे की मी यांना शिकवणारच आहे, कारण मला जेवढं माझ्या आजोबांनी शिकवलं ते मला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. पण या बॅच मधून पण ना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. यांची मेहनत, यांची चिकाटी, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असू शकतात, पण जेव्हा आपण एका प्रोजेक्टसाठी काम करतो ते किती झोकून द्यायचं काम, हे मी त्यांना शिकवलं. पण झोकून देणं पण त्यांचं काम आहे ना. हे चौघही त्याच पद्धतीने काम करतात. वा, क्या बात आहे. आणखीन एक बारामतीकर आहे, दुसऱ्या बारामतीकरच्या बरोबरीने 2 बारामतीकर इथे एकत्र आले होते, बरोबर ना हेमंत? काय नेमकं काय कमाल केली? झापूक झुपूक. एकतर पहिली गोष्ट ही महत्त्वाची आहे की खूप दिवसांपासून सरांबरोबर काम करण्याची इच्छा तर होतीच, पण दुसरी गोष्ट अशी होती की एक मोठी फिल्म करायची, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. सो ही अशी फिल्म सहज मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, की त्यासाठी खूप धडपड करावी लागतेच. सो काही वर्ष सगळेच जण आम्ही काम करतो आहे. पण तुम्हाला जेन्युइनली सांगतो, ही सरांनी काम बघितलं होतं सिरियलमध्ये, त्याच्यामुळे सहज फिल्म मिळाली. पण ती जरी सहज फिल्म असेल तरी पण त्याच्यानंतर जे सरांनी पेरलं डोक्यामध्ये की तुझ्याकडून किंवा आमच्या सगळ्यांकडून जी काय अपेक्षा आहेत, तर त्या करताना 4 महिने आम्ही व्यवस्थित मेहनत घेतली सगळ्यांनीच. आणि सरांनी डायरेक्शन तर केलेलंच आहे. आणि जो तुमचा प्रश्न होता महत्त्वाचा की बारामती, सो बारामती तर महाराष्ट्रात आणि देशात माहिती आहे. होय. सो एक बारामतीचा हिरो आणि त्याच पिक्चरमध्ये मला काम करायला मिळतंय, ही एक दुसरा एक प्लस पॉईंट होता माझ्यासाठी. केदार सर आणि बारामतीचाच हिरो. सो या गोष्टी आहेत, सो मला प्राऊड फील होत आहे खूप. बरोबर, बारामतीचे 2 हिरो सेटवरती होते की नाही, होय की नाही सूरज? काय जिम बिम केली की नाही तिकडं? तिकडे कुठं जिम करायला भेटतोय हा, जोर बैठका काही कसला टाइम नाही भेटला. कसलाच नाही. काय मग काय सर असल्यावर कशाचा टाइम? डायरेक्ट रोलिंग ऍक्शन, दुसरं काहीच नाही. एक सीन होता, हम्म. ते वरून ओली टाकायची होती. हा. मी सरांना म्हणलो टाकू का ओली? हा. सर म्हणलं नको, लागन बिगन. मी म्हणलं मला नाही काय होत. स्ट्रॉंग आहे. मी डायरेक्ट म्हणलं मी करणं काय, मला नाही काय होत. मला किती लागलं तरी मी भांड्याला लावला की नीट होतं. खंडोबा पप्पांचा भांड्याला आहे, पिवळा भरून ते डोक्याला लाव, कुठलं दुःख असू द्या त्याने नीट होणारच माणूस. होणारच ना. अरे काय श्रद्धा आहे तुझी ना. ही श्रद्धा खरं तर सगळ्यांनी तुझ्याकडनं अशी घेतली पाहिजे. मजेशीर आहे, अगदी छान. अगदी काय मग सेटवरती कसं राहिलं? केदार सरांच्या सूचना कशा होत्या? कसे सीन जमले? काय गंमत जम्मत? हा, मी सर खावलं की नाराज व्हायचो हा. आणि लांब बाजूला जाऊन बसायचो एकटाच. हा. म्हणजे आपलाच माणूस आपल्याला दुखावतोय मला कसं तरी वाटायचं. पण ती चांगलं काम होईन म्हणून सर मला बोलत होतं, त्यासाठी मी वाईस रुसायचो, पण नंतर गाल्यातच पडायचं. परत यायचं बुवा. ठीक आहे सर, आता मी रेडी आहे, चला बोला काय करायचं लगेच ते. मी लेडी म्हणायचो, पण काम क्वालिटी
क्वालिटीचं तू क्वालिटीच काम करणार काय काय मग असं सूरज एक फिल्म करतोय मग गावातल्या लोकांच्या काय तुला रिॲक्शन होत्या काय ते म्हणत होते? उलट माझी गावातले माणसं म्हणतात आता तुझा झापूक झुपूक पिक्चर येतोय. पहिले टिकटॉकला मी हिरो बनवायचो, अख्खी नावं ठेवायची. माझ्या बरं 2-3 बारकी पोरं असायची, मी त्यांना हिरो म्हणजे फोन द्यायला न्यायचो छोटा. मी मागून करायला लावायचं, म्हणजे मी माग आणि फोन असायचा. मी म्हणायचो मी डान्स करतो, थांबा बघा कसं माझा डान्स आहे. मी डॉयलॉग मारला ना आता क्वालिटी एक नंबर, धिंगाणाच घालून टाकतो, हादलून टाकतो. मी तसं बोलायचो की मला हल्ल्याला आवडत नाही, म्हणजे हिरो इतकं भारी मनापासून येतोय आणि म्हणजे गायब कट व्हायचा. मग त्यांना व्हायचं ओरडायचो, मितलंच असायची. मग त्यांना म्हणायचं जाऊ द्या नका नाराज हो, मग त्यांनाच खुश करायचं आणि त्यांना खायला घालायचं. वा 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 मजा होती वा. पण सूरज असं कधी वाटलं होतं का आता तू लहानपणी एवढ्या फिल्म्स बघितल्या असतील, फायटिंग करणारा हिरो, हिरोईन बरोबर रोमांस करणारा हिरो, पण आपण पण तेही केदार शिंदेच्या फिल्म मध्ये हिरो असं कधी आलं उलट माझं पुण्य आहे, नशीब आहे की सरांनी बरं पिक्चर काढतो. त्यांचा जातला पिक्चर मला कॉमेडी लय आवडतं. होय ना कुठला कुठला जातला पिक्चर, जत्रा picture ना? हा? परत ते काय नामदेव घोटाळे का? हा हा बकुळा नामदेव घोटाळे हा, ते कॉमेडी पिक्चर आहेत ना. होय, जत्रा म्हणजे सरांचं एकदम picture जोरदार मराठीत हिट आहेत ना. होय ना आता झापूक झुपूक टॉप लेवल आहे. एकदम हे असं 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 काही केलं हिरोईन बरोबर असं काही एखादा सीन केलं केलंय असं. का ग? असा केला हिरोईनला असे डायलॉग वगैरे कसं बघितलेलं असं. होय ना लागलं ना. होय ना हा. पण असं ते आपण झापूक झुपूक गुलीगत धोका बरोबर ना बरोबर काहीतरी धोका बसला होता सूरजला म्हणून सूरजने ते केलं होतं तर प्रत्यक्षात खरंच असा धोका बसला होता हा, आम्ही सारेत असायचो, हा सारेत जायचो. माझी आपली हायस्कूल म्हणजे हायस्कूल हायस्कूल नाही प्राथमिक शाळा नाही माझी ध्यानातच आहे नाही, पण येईन हा येईल हा. चल पुढे कॉलेज आसमन शाळा होती. हा आमची आश्रम शाळा हा हा, सारेच जायचो. हा क्रिकेट खेळायला जायचो, परत बॅट बॉल खेळायचो, हा. फिल्डिंग करायचो. हा तेव्हाच एक मुलगी मला आवडत होती सारेत. मला लय आवडायला लागली. हा तिला चांगला गोला चिकना मुकला आवडला मुलगा. हा मला गोलीगत धोका दिला, मला त्रास झाला. हा मी लढलो, खसलो नाही. हा टिकटॉकला मग मी डॉयलॉग बनवला. हा एक दिवशी मुलगी किती ती काय गोलीगत धोका, तो डॉयलॉग अख्ख्या महाराष्ट्रात हिट झालता. तेव्हापासून वाहिलेलं असलं झालं. मत खेळ मेले दिल के बदले सुनाव दर्द दिल चुके, आय लव्ह यू तुझ्या विना मला कोणीच नाही, खरंच माझ्या बच्चा. मग असं डॉयलॉग सुरू झालं ना, मार्केटवर हलावलं, टिकटॉकच बंदच झालं. टिकटॉक मध्ये का बंद झालं, ती चिंच ॲप होतं म्हणून. हा जीन्स ऍप होतं म्हणून मग इंस्टाग्राम वर आलो हा, मग आपण Instagram युट्यूब ला वरती आलो हा. होय ना पण आता बच्चा आहे की काय नेमकं आता बच्चा आहे, हा पण ते खुशला आहे आणि ते आनंद आहे मला. होय ना हा. म्हणजे अशी कधी भेट झाली बघा हे तुझे कधीच मामा नाही वगैरे मला नाही वाईट ना? वाटत. उलट ती तिच्या नावल्याच्या घरी ती खुश आहे तर मला आनंद आहे बस. बस तू तर एकदम अक्षय कुमार कुठल्या सारखं मुली प्रेम करू द्या, हा ती सुखी आहे ना तर मला मी सुखी आहे. हाय 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 हाय. काय दिलदार आशिक आहे केदार सर आणि हा दिलदार आशिक तुमचा हिरो आहे तुमच्या चित्रपटात महत्वाची गोष्ट म्हणजे ना त्यातला हा त्याचा सच्चेपणा आणि खरेपणा आहे. याच्याकडे काहीच प्लास्टिक नाही, कुठलंच आवरण नाही, बर हा रॉ आहे. म्हणजे या फिल्म मधला एक सीन मला मुद्दाम सांगावासा वाटतो की हेमंतचं आणि सूरजचं पहिलं इंट्रोडक्शन एकमेकांबरोबरच आहे आणि सूरज नाचत असतो आणि हेमंत त्याला धक्का मारतो. तर मला तो शॉट असा हवा होता की अशी रेतीचा असा पूर्ण ढिगारा होता आणि त्याला धक्का मारल्यानंतर ह्यानी रेतीत पडायचं होतं. तर नॉर्मली कुठलाही ॲक्टर जो असेल तर तो कॅमेरामॅनला विचारेल की मी इथे पडणार आहे, माझा हात इथे, माझा चेहरा असा राहून देत का वगैरे असं काहीतरी होईल. तर याला काहीच माहीत नाही, तो इतका रॉ आहे ना की याने धक्का मारल्यानंतर हा ना इतका भाग आहे ना त्याचा गळ्यापर्यंतचा अख्खा रेतीत गेला होता, तोंडच चक्ख रेतीत बाप्पा आणि मग तसंच बाहेर आला तो. हा आणि तो सीन आजही बघताना मला असं वाटतं की हा रॉनेस कुठे मिळणार किंवा ह्याचं रडणं. तो एका सीन मध्ये रडतो. मी आज 30-32 वर्ष मी या इंडस्ट्रीत काम करतो, मी वेगवेगळ्या नटांबरोबर काम केलेलं आहे आणि प्रत्येकाची अभिनयाची एक शैली वेगवेगळी असते. ह्याची कुठली शैली नाही ना, हा तुमच्या आमच्या मधला आहे. हा असं वाटतं की हा बाजूचा माणूस आपल्या समोर जाऊन बसलाय की काय. तो ज्या पद्धतीने विषयाला रडलाय ना, मला नाही वाटत आहे की इतकं
इतकं खरं सच्चेपणाने रडणारं कुठलंही आत्तापर्यंत मला ऍक्टर सापडलंय. याचा काय आहे की ना हा त्याला जे वाटतं ना ते एक्सप्रेस करतो. त्याला कुठलेच ठोकताळे नाहीये. फक्त आता मग दिग्दर्शक म्हणून ना त्या सगळ्या ठोकताळ्यांमध्ये कसं बसवायचं एवढाच पॉईंट आहे. आज त्याच्याकडे कौतुक करणारी जेवढी फॅन मंडळी आहे तेवढीच हिणवणारी पण त्याला फॅन मंडळी असतीलच, की हा कोण आहे, हा रील स्टार आहे, कसा काय ऍक्टर होऊ शकतो. पण काम बघा त्या मुलाचं. आणि मला असं वाटतं की आज ह्या चौघांपैकी कुणावरही आयुष्यामध्ये ही वेळ येऊ नये की नुसतंच बघून बोलू नका, काम बघा. कारण आमचं पण काम बघितल्यानंतरच आम्हाला रेकग्नायझेशन मिळालं. कदाचित माझं पहिलं नाटक आलं असतं आणि त्यावेळेस जर सोशल मीडिया असता आणि माझं नाटक तर पहिलं पडलं होतं, त्यावेळेस सोशल मीडियाने मला जवळजवळ इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं असतं बरोबर, ट्रोल झाला असतंस तू. पण मला तो चान्स पुढच्या लोकांनी दिला, त्या मायबाप प्रेक्षकांनी दिला. आणि मला खात्री आहे या चौघांनाही तेवढंच प्रेम मायबाप रसिक देतील जेवढं माझ्या आजपर्यंतच्या कलाकृतींना दिलंय. वा, नारायणी काय कशी राहिली सूरज बरोबरची मजा? हा? हा? सूरज कमाल आहे सूरज, हा, म्हणजे नारायणी ह्या तुझा रोल मध्ये, मी नारायणीच म्हणू. आता एक तिचं मुद्दामून नाव ठेवणार नारायणी. होय हो, ना? हो, त्याच्या सूरजला मागे सूरजला reason आहे. सूरजला म्हणायला सांगणार. हा, हा, सूरज. हा. नाना येणी म्हणे. कसं नाना येणी नारायणी. हा, बर. ते माझ्या आजोबाचं नाव आहे. हा, मी चुकलेलो ना बिग बॉस मध्ये बोलताना. हा. ताई बोबडी का बोलते माझी? मला बोलायला काय नाही माझ्या आजोबाचं नाव आणि माझ्या आप्पाचं नाव. मला बोलायलाच येत नव्हतं. त्यामुळे त्या आईला म्हणलं ना मला बोलाय का येत नाही, माझी बोबडी का बोलायला ताई? मग ताई म्हणल्या काय माहित, असंच बोलले ताई. तर ते नारायण होतं त्यांच्या आजोबांचं नाव. हा. तर ते नारायणच मी नारायणी करून तिचं नाव ठेवलंय. वा. आलगव नाव आहे ना. अवघड नाव आहे. अवघड नाव आहे. अलगव. येस. सूरज म्हणजे मी त्याला ऑफकोर्स बिग बॉसवर आणि रील्सवरती बघितलेलंच होतं, पण खरंच वाटलं नव्हतं कधीतरी असा योग येईल की त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळेल. कमाल आहे तो, म्हणजे मी आजपर्यंत त्याच्यासारखं कोणालाच बघितलेलं नाहीये. आणि पण मला असं वाटतं की मी एक विचार केला होता की सूरज असा असेल तसा असेल जे काही, पण भेटल्यानंतर असं जाणवलं की तो खूप वेगळा आहे. म्हणजे जितकं सोशल मीडियावरती दिसतं किंवा बिग बॉसमध्येही जितकं पाहिलेलं खरंच त्याला भेटल्यानंतर असं जाणवलं की तो खूप स्पिरिच्युअल आहे. म्हणजे जसं आत्ताही बोलताना तुम्हाला जाणवलंच असेल की हे सगळं वाटलं नव्हतं की म्हणजे त्याला कळलंय म्हणून आज तो इथपर्यंत पोहोचलाय असं मला खरंच वाटतं. त्यामुळे त्याच्याकडूनही मला प्रचंड शिकायला मिळालं. सर जसं म्हणाले की तो खूप रॉ आहे, त्यामुळे काम करत असताना एक टेन्शन होतंच, पण ऑफकोर्स त्या सगळ्यांचं कौतुक यासाठीच आहे. कारण काय आहे की ना सूरजला लिहिता वाचता येत नाही. बर. म्हणजे अभिनय करताना पहिल्यांदा सीन दिला जातो ना आणि मग एक रिडिंग होतं. यांचं कधीच रिडिंग झालेलं नाही. बर. सूरजसाठी मीच सगळं रिडिंग यांच्याबरोबर करायचो. पण जेव्हा सूरज काम करत असेल ना तर या लोकांनी जे पेशन्स ठेवलंय ना, कारण काय आहे की ना जी गोष्ट त्याची सरावाची नाही तर ती सरावाची आपली आहे, पण आपले सराव बाजूला सरून त्याच्याबरोबर काम करायचं आहे. हा जो एकसंघपणा या सगळ्या लोकांमध्ये आहे ना तो बघण्यासारखा आहे. वा वा. सरांचं ह्याच्या मागं लय कष्ट आहे. होय ना. सोपं नाही, खोटं बोलत नाही, लय म्हणजे लय म्हणजे जे लय काम करून घेतलंय माझ्याकडून चांगलं. होय का? हात मोडून काम केलंय. हा ना. म्हणजे आजपर्यंत फक्त असं फॅन लोकांनी माझ्यावर एकदाच विश्वास ठेवावं, थिएटर मध्ये जावं. माघारी आलं ना तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण एकदा माझा झापूक 25 एप्रिलला बघा. बास, दुसरं एवढंच आहे काहीच माझं. नाही. हा. दुसरं काहीच नाही. मजा राहिली एकदम ना सगळी. हो ना, एकदम धमाल. मला ना एक गोष्ट खरं तर सांगायची आहे, ती म्हणजे यूथ म्हणून हा. आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी रशमध्ये असतो, ही रिझल्टच्या मागे असतो. मला या प्रोसेसनं एक गोष्ट खूप शिकवली की आपण जे करतो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. खूप प्रामाणिकपणे ते काम केलं ना, ती प्रोसेस त्या रिझल्टची काळजी घेईल. आणि मला असं वाटतं की आत्ता ही जी 2 महिन्याची 3 महिन्याची आम्ही जी प्रोसेस केलेली आहे ती आम्ही इतक्या ऑनेस्टीने केली आहे की ही प्रोसेस आम्हाला जो रिझल्ट हवा आहे तो नक्की देईल असं आम्हाला वाटतं. आणि लोकांना मी खरं सांगू का, ही अमेझिंग स्टोरी आहे. सूरज जसं म्हणाला की तुम्ही पहिल्यांदा बघा, तुम्हाला ती 100% अपील होणार, तुम्हाला ती आवडणार आणि बस. काय हेमंतराव, ही स्टोरी प्रेमात पाडेल, ही स्टोरी तुम्हाला तुम्ही रिलेट कराल, या स्टोरी तुम्ही रडाल, काय नेमकं?
हे सगळं होईल. तुम्ही होईल. जे जे बोलला ते सगळं या सगळं होईल. मूवीमध्ये होणार. होय ना? कारण जसं हा म्हटला की प्रत्येकाने तेवढ्या मेहनतीने काम केलंय. पण सूरजबाबत तर विशेष कौतुक हेच आहे की म्हणजे सर म्हटले की सगळ्यांनाच तो त्या सरावाचा नाही, त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम होत असावेत. पण जेन्युअनली त्याच्यामुळे आम्हाला एनर्जी मिळत होती खूपदा, की यार म्हणजे हा याने कधी फिल्म केली नाही याने, किंवा तो गिव्ह अप करत नाही. तो म्हणजे नेक्स्ट लेवलची एनर्जी. हा. त्याच्यामुळे आम्हाला आपोआप मोटिवेशन मिळायचं की यार नाही आपल्याला पण अजून दिलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे. सो हे सगळं आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं की ही गोष्ट जी आहे ते फुल एंटरटेनमेंट आहे, धमाल गोष्ट आहे. सो ही प्रेक्षकांना नक्की आवडेल. होय ना? या. अरे काय सरांना मटन बिटन खाऊ घातलं की नाही? हा? सरांना म्हणलं की आमचं बलबट खायचं हाय मरे माता पैसे असतं, हे आलंच नाही सर. नाही का? नाही, हा, मग एकदा बी सेट- नाही. सेटवर कसं मग? वाट बघत होतं आमचं गाव. खंडोबा पप्पा पैसे दर्शन घ्यायचं मी होतं. त्याला वचन दिलंय, मी 100% जाणार आहे त्याच्या गावी आणि मला खंडोबाचं पण दर्शन घ्यायचंय. पण ते लवकरात लवकर आता करू आम्ही. अच्छा, फिल्म नंतर ते करणार तुम्ही म्हणजे विशाल, सरांना तो घेऊन जाणार खंडोबाच्या दर्शनाला. मी एकच या सगळ्या गोष्टी सांगू इच्छितो, कारण जिओ स्टुडिओज बरोबर मी बाईपण भारी देवा नावाचा सिनेमा केला बरोबर. ही तुझी दुसरी फिल्म आहे जिओ बरोबरची. आणि बाईपण नंतरची येणारी पहिली फिल्म आहे. होय. म्हणजे मधल्या कालखंडामध्ये 1.5-2 वर्षामध्ये मी अगदीच कलर्स मराठी सांभाळत होतो आणि मी काहीच केलेलं नव्हतं. प्रेशर आहे, 100% प्रेशर आहे. मी 32 वर्ष काम करून मला प्रत्येक क्षणी प्रेशर आहे, कारण ना लोक काल काय केलं हे बघत नाही. तुम्ही आत्ता काय करताय आणि उद्या काय करणार आहात याच्याबद्दल विचार करता. त्यामुळे आज हे सगळं काम करून घेताना अख्ख्या टीमनी ज्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे ना, ही कशासाठी घेतलेली आहे? कारण आज ना आपल्याकडे एंटरटेनमेंट नाही आहे. जत्रा नावाचा सिनेमा केला होता, आजही लोक विचार करतात अगबाई सारखा सिनेमा केला, अरे काय एंटरटेनमेंट होती. बाईपण सारखा सिनेमा केला, काय एंटरटेनमेंट होती. प्रत्येक गोष्ट तुम्हाला देऊन जावी अशी नसावी. मला असं वाटतं त्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळावा आणि त्या आनंदासाठी तुम्ही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येणं महत्त्वाचं आहे. आणि मला खात्री आहे ना, कारण अगदीच मागच्या बाईपणला ज्या पद्धतीने गर्दी झाली होती मला माहिती आहे आणि मी यांना सांगितलं, बस आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. सक्सेसचा फॉर्म्युला नाही. सक्सेस हे मिळालंय म्हणून पुढचं मिळेल असं कधीच बेफिकीर राहू नका. पण प्रेक्षकांना एवढं मात्र कळतं मेहनत काय घेतली. 100% दिले सुरेश भाऊ तुम्ही. अरे मला एक माहिती आहे, केदार शिंदे इट सेल्फ अ ब्रँड. त्याच्यामुळे ते समोरच्याला 100% द्यायलाच लावतात. बरोबर की नाही? मग काय 100% द्यायलाच लावलं. द्यायलाच लावतात. हा, द्यायलाच लावलंय ते भाऊ, आहे की नाही? असं कुठं होतं का? म्हणजे काय नेमकं, म्हणजे केदार शिंदे बद्दल तुला काय वाटतं? काय नातं आहे तुझं केदार शिंदे बरोबर? आमचं नातं बाप लेकाचंच आहे. म्हणजे समजून घेतात मला. हा. मला तिथं बी सिटिंगला बी समजून घ्यायचं, ओरडायचं, दुखायचं मन, पण म्हणायचं आपलं वडीलच आहेत, बोललं त्याला काय होतंय, काय नाही होत, उलट चांगलंच शिकवतात. त्यासाठी त्यांनी चांगलंच शिकवलंय. मग बर. काय अशा 5 गोष्टी केदार सरांमधल्या तुला आवडल्या ज्या तुला सांगता येतील? मला अख्खच त्यांनी मला सांगितलं, तू अजून बोलाय शिक चांगलं, तू अजून तू तुझ्या फॅनला आवडतो तसंच आहे. आणि मी खरंच जमनीव आहे तसंच आहे. मी कधीच हवेत बोलणार नाही आणि किती मोठा झालो ना मी जमनीवसला ना कधी जंप घेणार नाही. कारण माझ्या फॅन लोकांमध्ये मी बिग बॉसचा विनर आहे. आणि आता बिग बॉसच्या नंतर आता झापूक झुपूक येतोय, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये सरांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे. होय ना? काय लिहिलंय टी शर्ट वर? जरा बघू बरं आम्हाला. वर झापूक पाच झुपूक खाऊन झापूक झुपूक वडपाचची खाऊन गुलीगत. गुलीगत. अच्छा, हे असं आहे का? वडपाचची खाऊ. ब्रँड आहे. प्रत्येक वाक्याचा माझा brand. डायलॉग होता ना, हा. आता नसतो मी बेत, मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी सायकोरी का टॉपचा किंग. वर पाचची खाऊ. वा 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 वा. क्या बात आहे. कॅप्टन सूरज बद्दल आवडणाऱ्या तुम्हाला 5 गोष्टी? त्याचा रॉनेस, म्हणजे तो ज्या पद्धतीचा गावातला आहे, मातीतला आहे, त्याचा प्रचंड पॉझिटिव्ह विचार. आजपर्यंत जेव्हा जेव्हा शॉर्ट झाल्यानंतर त्यांनी मला मी कसं काम केलंय हे विचारलं नाही. मी भारी केलं ना काम. हा जो पॉझिटिव्ह, म्हणजे 32 वर्षात काही गोष्ट केल्यानंतर मी 4 लोकांना विचारत राहतो कसं वाटतं रे, बरं वाटतंय का. हा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो खूप पॉझिटिव्ह आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं बेफिकीरपणा. कारण ना तो ज्या गावातून येतो ना, आज त्याला मुंबईत त्याला बरं नाही वाटत. मी साधा सिंपल
गावाकर कसं आहे आमच्या खुल्ले हवा आहे तू मुंबई आवडत नाही तुला कोंडल्यासारखं होतंय आणि इशित कधी राहिलो नाही बिग बॉस मध्ये एवढी फुल यशी राहायचं बिग बॉस अकलीच व्हायची माझी अकलाच व्हायचं म्हणजे चिचकतच असं व्हायचं वाकला हा कारण एवढी थंडी वाढवायचं बिग बॉस म्हणजे त्या लोकांना लागायचं ना म्हणजे माझ्या फॅमिलीला बिग बॉसच्या तर मला नव्हतं सण होत हा मी कॅप्टन झालतो ना तेव्हा त्या कॅप्टनच्या रूम मध्ये गेलतो तर बिग बॉसला एकच बोललेलं की बिग बॉस वाईस एसी बंद करा कसं आहे मला सण व्हायला लय गालटून मी कसं तर व्हायला लागलं मग बिग बॉसने केल्या मग मला झोप लागायची नाही तर पहिलं मी त्यांचं दर्शन घ्यायचो कॅप्टन झालतो ना रूमचं दर्शन घेतलं तेव्हा मी आत गेलो कारण मी घर बघितलंय माझं घर माझं कसं होतं इटाचं होतं टिकटॉकला मी टिकटॉकच्या जेव्हा घर बांधलेलं सिमिट बिमिट त्या टिकटॉकने मला काय दिलंय ना लय काय दिलंय टिकटॉकने मला म्हणजे ती चिंच ॲप होतं ती जाऊ द्या पण टिकटॉकला फेमस झालं तर टिकटॉकने मी माझं घर बांधलं आता बिग बॉसने माझं अख्खच बदललं वा 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 आयुष्यात सेट व्हायला आलेला आहे हा आता जो सगळं. हा जो एक पॉझिटिव्ह विचार आहे बेफिकीरपणा आहे किंवा त्याचं मातीबद्दलचं प्रेम मला आवडतं कारण तो आजही गावालाच जास्त महत्त्व देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं तू कधी गेलास ना तर तो कुठल्याही फॅनला ना फोटोसाठी नाराज नाही करत बर म्हणजे मला कधीतरी प्रश्न पडतो अरे बास की आता अजून त्याने ती व्हॅनिटी होती ना तिथं मेकअप करायला जायचो हम्म. आणि आम्ही अख्खी बसलेलो तिथं जेवायचं होतं आम्हाला आणि शाळेतली शाळेतली मुलं बारकी होती छोटी ती सारखी म्हणायची सूरज भाव असं हात करायचे ना मी जायचो जेवण ठेवलं पण त्यांना असं करायचं हा हा म्हणजे ती खुश व्हायची ना मी गेल्यावर आनंदात उड्या आणायची मग मला बरं वाटायचं ना फॅन म्हणजे माझा देव मी त्यांना माझ्या काळजात ठेवतो म्हणून मी त्यांना इतकं मानतो हे जे कारण आहे, त्यांनी मला इथपर्यंत आणलं या 5 गोष्टी याच्या खूप महत्वाच्या वाटतात तू कधीच हवेत जाणार नाही कधीच नाही आणि कान पकडीन ना मी हवेत. कधीच नाही अरे गाण्याबद्दल बोललं पाहिजे किती गाणी आहेत आता 6 गाणी आहेत किती गाण्यांमध्ये तुम्ही नाचलात सूरज नाचलात काय नेमकं सुरेश तू किती गाण्यामध्ये नाचला? 4 गाण्यात नसले 4 गाण्यात ह्या दोघांचं एक आहे. दोघांचं एक होय कसं राहिलं मग कोरिओग्राफी जमली अगदी व्यवस्थित हो जमली उत्तम कोरिओग्राफी झालेली आहे मला जमत नव्हतं हा माझा गावठी पॅटर्न आहे हटके टाईल म्हणजे शायनिंग मालनाला किंग आहे आपण टॉपचा मला ती साधं सिंपल लहान आवडतं ती मला कसा वाकला तिकला असे ती डान्सरला काय म्हणते ब्रेक डान्सर येत नाही आपला गावठी पॅटर्न ती गणपती बाप्पांच्या पशी कसं नाचतात आपलं असं असं कसं बी हा कसं माझ्या ह्याने मी नाचायचो तसलं मला हा. आवडतं पण हे असे शिकवतात मला कुठं जमतंय हा. मी म्हणलं मला नाही जमणार हा. तुम्ही बघा आता तुमच्या ह्याने मग परत म्हणलं चालतंय सर म्हणतात म्हणलं करायचं करायचं मग चालतंय बाबा संपलं बाई, जमून आलंय सगळं काही मस्त ते फार छान आहे अगदी आणि हा जो झापूक झुपूक आणि त्यातला लोकांना आनंद देण्याचा जो काही प्रयत्न त्यांचं मनोरंजन करण्याचा जो प्रयत्न आहे तो असाच यापुढेही केदारदादा सुरू राहू दे नाही आतापर्यंत तो सुरूच ठेवलेला आहे हम्म. आणि झापूक झुपूकनी तो पूर्ण होईलच आणि यानंतर पण मी कमर्शियलच पिक्चर करणार कारण काय आहे की ना जो आनंद लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसतो आज मी काही नट नाही आहे पण मी कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर केदार शिंदे म्हणून माझ्याकडे जे बघितलं जातं आणि मला ओळखतात ही ओळख कोणी दिली तर माझ्या सगळ्या कलाकृतींनी दिली केदार शिंदे ग्रेट नाही आहे तर ते कलाकृती ग्रेट आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे की ते करून घेत आहेत माझ्याकडून ही गोष्ट मी या पोरांकडून तेच म्हणतो ना मी माझ्या लेकीसारखंच जुईला मानतो ही सगळी माझी पोरं आहेत म्हणजे मी खूप मोठा आहे असं नाही आहे पण मी यांच्याबरोबर त्याच पद्धतीने वावरतो आणि वागतो बस आनंद देऊया सगळे मिळून आणि एकदा तो झापूक झुपूक पॅटर्न तुम्ही 4 जण करा पण ते कराच तुम्ही यापूर्वी मी पण केदार शिंदेचा मित्र आहे फार जुना मित्र आहे मलाही ते नेक्स्ट टाइम रोल देतील काही शंका नाही नवीन मंडळींना ते संधी देतात पण पत्रकार म्हणून का होईना मी माझा बूम घेऊन येईल कुठलाही सिनेमा जिओचाच असेल त्याच्यामुळे आम्ही चालू शकतो तिथे बिलकुल त्यावेळी खात्री बाळगतो चला जाता जाता झापूक झुपूक क्या बात आहे तिथे जागेवरच उभे राहा. हा ते कुठलं बोलतं नाही, हा, तेच ते हा. चला हा हा माईक काढू का आपल्या गाणं कळलेच हा. एक मिनिट नाही, ते ठेवावं लागेल तसं. हा. ए नाही ठेवा लागेल का तुला येतं ना मागे अख्खं येतं ना गाणं आपलं रॅप
मी बोलताना नाही 4 लाईन म्हण पहिल्या चला मग सुरू करा हा तुला फॉलो करतो मी बोलताना बोली ग झापूक झुपूक झापूक झुपूक मी बोलताना बोली ग झापूक झुपूक झापूक झुपूक मी फालतूला बोली ग झापूक झुपूक झापूक झुपूक मी गोल गोल गोली ग झापूक झुपूक झापूक जोरदार क्या बात आहे. आणि असेच आनंदी राहा, आम्हाला आनंद देत राहा, वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू विशाल हॅट्स ऑफ कॅप्टन, बढिया आहे, बहुत बढिया, जमलंय जोरदार. येस तर मंडळी या छानशा बेफिकीर आघळ पघळ आणि अनौपचारिक गप्पांनंतर आज इथं आपण थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.